नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कधी विचार केलाय का, ज्या व्यक्तीला आपण आपली अर्धांगिनी किंवा प्राणमय व्यक्ती म्हणतो, पती म्हणतो, बायको म्हणतो, त्यांच्यासोबत आपण अग्नीने 7 फेरी घेतलेले असतात, जन्मजन्मीच्या भेटीचे वचन घेतो आणि जेव्हा तीच व्यक्ती अचानक हे जग सोडून जाते, हे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीनसारखे. मृत्यू म्हणजे फक्त शरीराचा अंत आहे, पण त्या आत्म्याचं काय होतं जो तुमच्या भेटीसाठी आतुर होऊन उभा असतो. काय नवरा बायको पुन्हा कधी भेटू शकतात की आपल्या कर्माच्या भीती या नात्याला कायमचं सोडून टाकतात? आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या दुःखी झालेल्या मनाला मिळणारं एक उत्तर आहे. आपण विज्ञानाच्या तर्काच्या पलीकडे जाऊन गरुड पुराणाच्या पानापानात लपलेलं हे रहस्य आज उलगडणार आहोत, जे ऐकून कदाचित तुम्हाला आज शांत झोप लागेल किंवा तुमचं आयुष्य बदलून जाईल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. कृपया चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दत्त असे नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्कीच मिळणार आहे. बऱ्याच जणांना असे प्रश्न पडतात की माझे मिस्टर, माझी बायको मला सोडून गेली, काय आम्ही पुन्हा कधी भेटू? स्वामींच्या कृपेने आमची पुन्हा गाठ पडेल का? हे ऐकलं ना की अगदी विचारांचं मन सुन्न होतं. मृत्यू हे जीवनाचं एकमेव सत्य आहे, ते आपण नाकारू शकत नाही. जन्माला येणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मृत्यू पावणारच असतो, कारण मृत्यू अटळ आहे, त्याला वेळेचं काळाचं बंधन नाही. ज्याची वेळ ठरलेली आहे त्याला तिथे जावंच लागतं. गरुड पुराणानुसार हा अंत नसून एक परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे आत्म्याचे स्थूल भौतिक शरीरातून बाहेर पडणे. आत्मा हा एकटा निघून जात नाही, तो आपल्यासोबत एक सूक्ष्म शरीर घेऊन जात असतो, जे त्यांच्या मागील जन्माच्या ठशांनी आणि त्यांच्या साठवलेल्या कर्मांनी बनलेलं असतं. पण गरुड पुराणात जे भगवान विष्णूंनी स्वतः पक्षीराज गरुडाला जेव्हा मृत्यूच्या प्रवासाबद्दल सांगितलं, त्यात आपल्या जोडीदाराच्या भेटीबद्दल अत्यंत गूढ माहिती दिलेली आहे. ते आपल्याला विसरून जातात की ते आपली वाट पाहत असतात. या विशेष व्हिडिओमध्ये आपण या गरुड पुराणातील त्या अध्यात्माचा अभ्यास करणार आहोत, जेथे आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन आहे. हा व्हिडिओ बनवताना माझंही मन अगदी भरून आलं, कारण हे सत्य कठोर आहे, तितकंच ते भावनिकही आहे. जर तुम्ही कोणा जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्वामींचा एक संकेत समजा. पुढे जाण्यापूर्वी मनापासून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहू. आपली स्वामीवरची आणि आमच्या इष्टदेवतेवरची श्रद्धा व्यक्त करा, कारण स्वामींच्या नामात ईश्वराची भक्ती सर्व दुःखाचे निवारण आहे. गरुड पुराण सांगते, जेव्हा शरीरातून प्राण बाहेर पडतात तेव्हा आत्म्याचा लगेच यमलोकात जात नाही, तो आपल्या शरीराभोवती आणि आपल्या घराभोवती फिरत असतो. पहिल्या काही तासात आत्म्याला हे समजत नाही की तो मेला आहे. तो आपल्या पत्नीला रडताना पाहतो, तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, अगदी मी इथेच आहे, तू रडू नकोस असेही बोलतो, तिला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे शब्द कोणालाच ऐकू जात नाही. तो आपल्याला मुलांजवळ जातो, बायकोजवळ जातो. तो आत्म्याला खूप भूक लागलेली असते, तहान लागलेली असते. गरुड पुराणानुसार हे 13 दिवस त्या आत्म्यासाठी अत्यंत क्लेशदायक असतात. जर पतीचा मृत्यू झाला असेल तर तो आपल्या पत्नीच्या भोवती असतो. जर पत्नीचा मृत्यू झाला असेल तर ती पतीच्या भोवती असते, कारण तिचा दुःख तिला बांधून ठेवत. 13व्या दिवशी जेव्हा आपण पिंडदान होतं तेव्हा त्याला पुढच्या प्रवासासाठी जाण्यास ऊर्जा मिळते. तुम्हालाही असं कधी वाटतं? जवळ असूनही आपण त्याला मिठी मारू शकत नाही, अंगावर शहारे येतात हे ऐकून. मृत्यू किती निष्ठुर असतो. तुम्हालाही असं कधी वाटलं का की कोणीतरी घरात आहे पण दिसत नाही? या 13 दिवसामध्ये घरामध्ये गरुड पुराण आणि विष्णू सहर्ष नाम लावून ठेवावे. पती किंवा पत्नीच्या निधनानंतर खचून न जाता श्री स्वामी समर्थ मंत्राचा किंवा आपल्या इष्टदेवतेचा, आपल्या कुलदेवतेचा सतत जप करावा, जेणेकरून त्या आत्म्याला शांती मिळेल. 13 दिवसात केलेले शुद्ध दान त्या आत्म्याला पुढच्या प्रवासात भोजन म्हणून मिळतं.
आपण म्हणतो की लग्न हे 7 जन्माचं नातं असतं. गरुड पुराणात याला ऋणानुबंधन म्हणतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात पती किंवा पत्नी म्हणून का येते? कारण मागील जन्मातलं काही देणं घेणं बाकी असतं. गरुड पुराणानुसार ज्या पती पत्नीमध्ये अत्यंत प्रामाणिक प्रेम असतं आणि ज्यांनी एकमेकांशी कधीही दगाफटका केलेला नसतो, त्याचे ऋणानुबंधन इतके घट्ट असतात की मृत्यू देखील त्यांना तोडू शकत नाही. जेव्हा असा आत्मा यमलोकात वाटेवर असतो तेव्हा त्यांच्या मनात आपल्या जोडीदाराचे विचार चालू असतात. गरुड पुराण सांगतं की जर तुमचं पुण्य प्रबळ असेल तर तुम्हाला यमलोकातून पुढे पितृलोकात जाता येतं. तिथे तुमचे पूर्वज तुमची वाट पाहत असतात. विचार करा, मृत्यूच्या त्या भयान वाटेवर सुद्धा आत्म्याला फक्त आपल्या जोडीदाराची आठवण असते. आपल्या जोडीदाराशी कधीही खोटं बोलू नका. जर तुमच्या हातून काही चुका झालेल्या असतील तर जिवंतपणे त्यांची माफी मागा. प्रत्येक जर आमुष्याला पती किंवा पत्नीच्या नावाचे अन्नदान करा. स्वामी समर्थाची, श्री गुरुदेव दत्ताची सेवा केल्याने ऋणानुबंधन पवित्र होतात. गरुड पुराणात एक नदीचा उल्लेख आहे. तिचं नाव आहे वैतरणी नदी. मृत्यूच्या 1 तास आधी थरकाप होतो. ज्याचा मृत्यू होणार आहे त्याला आधीच थोडीशी चव लागलेली असते. त्या जीवाला माहीत असते की आज काहीतरी अनिष्ट करणार आहे. वैतरणी नदी ही रक्ताने भरलेली असते. यमलोकाकडे जाताना प्रत्येक आत्म्याला ही नदी पार करावी लागते. गरुड पुराण सांगतं की ज्या पती पत्नीच्या आयुष्यात एकत्र राहून धर्माचे पालन केलं आहे, दानधर्म केला आहे, त्यांच्यासाठी यमदूत एका नावेत आणतात. पण ज्यांनी हे पाप केलं आहे, जोडीदाराचा छळ केला आहे, ते या नदीत अडकून पडतात. इथेच पती आणि पत्नीची ताटातूट होते. जर एकाचं पुण्य जास्त असेल तर तो पार होतो आणि दुसऱ्याचं पाप जास्त असेल तर तो इथेच अडकून राहतो. पण एकाच नावेतून प्रवास करणारे 2 जीव कर्मामुळे एकमेकांपासून कायमचे लांब होतात. वैतरणी नदीतून सुटका होण्यासाठी जिवंतपणीच गोदान किंवा गायीची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज श्री स्वामी समर्थाच्या फोटोसमोर बसून आपल्या इष्टदेवतेच्या फोटोसमोर किंवा आपल्या कुलदेवतेच्या फोटोसमोर बसून, म्हणजे तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानतात त्या कोणत्या दिवाबत्ती, श्राद्ध आणि देवाच्या फोटोसमोर बसून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा अशी प्रार्थना करा. यामुळे कर्माचा भार हलका होतो. मुळातच कोणतीही गोष्ट किंवा कर्म करताना स्वामी ईश्वर मला बघत आहे हे लक्षात ठेवूनच कर्म करावे, म्हणजे तुमच्या हातून पाप आणि चुका कमी घडतील. गरुड पुराणातील हे सर्वात मोठे रहस्य आहे की लोक विचारतात, आम्ही पुढच्या जन्मात पुन्हा नवरा बायको होऊ का? गरुड पुराणानुसार आत्मा कधीही मरत नाही, फक्त कपडे बदलावे तसे शरीर बदलतो. जर पती पत्नी दोघांचीही इच्छा पूर्ण एकत्र येण्याची असेल आणि त्यांचे संस्कार जुळत असतील तर नक्कीच निसर्ग त्यांना पुन्हा एकत्र आणतो. पण दरवेळी ते पती पत्नीच असतील असं नाही. कधीकधी ते पिता पुत्र, कधीकधी भाऊ बहीण, कधीकधी जिवलग मित्र म्हणून जन्माला येतात. कारण प्रेमाचा उद्देश फक्त शरीर नसतं तर ते आत्म्याचं समाधान असतं. ज्यांना मोक्ष हवा असतो ते पुन्हा जन्माला येत नाहीत, ते थेट स्वामींच्या ईश्वरांच्या चरणी विलीन होतात. हे ऐकताना थोडंसं वाईट वाटतं ना की नातं बदलू शकतं, पण विचार करा, त्या आत्म्याला फक्त तुमची सोबत हवी असते, मग ती कोणत्याही रूपात का असेना. हीच खरी भक्ती आहे. जर तुम्हाला पुन्हा हेच नातं हवं असेल तर संकल्प करून 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करा किंवा तुम्ही गुरुचरित्राचे पारायण मनापासून जीवनात फक्त एकदा तरी नक्की करा. तुमच्या मनातील शुद्ध इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतात. अनेक वेळा भक्तांना अनुभव येतो का गेलेली व्यक्ती स्वप्नात येते. गरुड पुराणात संकेत मानतात, जेव्हा आत्मा मृत्यूनंतर स्थिर होतो तेव्हा तो आपल्या प्रियजनांना संदेश देण्यासाठी स्वप्न हे माध्यम वापरतो. पण जर तुमचा जोडीदार स्वप्नात तुम्हाला काही खायला मागत असेल किंवा मग रडताना दिसत असेल तर त्यांचा अर्थ असा होतो की तो आत्मा अजूनही तृप्त झालेला नाही. शांतपणे असताना किंवा आशीर्वाद देताना दिसले तर समजा की यमलोकाची परीक्षा आता संपली, ते आता सुखी आहेत. एक प्रकारच्या भीतीची खूण आहे. स्वप्नात जेव्हा आपण त्यांना पाहतो तेव्हा क्षणभर वाटतं की परत आलेलं, पण रडू आल्यावर डोळ्यात पाणी असतं. तुम्हालाही असं स्वप्न कधी पडलं का? जर स्वप्नात गेलेली व्यक्ती वारंवार दुःख रूपात येताना दिसत असेल तर नारायण बळी किंवा मग त्रिपिंड श्राद्ध करून द्यावे.
दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 वेळा किंवा ओम श्री गुरुदेव दत्ता या मंत्राचा 11 वेळा जप करावा. गरुड पुराणातील प्रेत कल्प सांगतात की यमराजाच्या दरबारात सर्व आत्मे आपल्या कर्माच्या रांगेत उभे असतात. त्या रांगेमध्ये उभे असताना प्रेम नसतं, भावना नसतात, असतो तो फक्त पश्चाताप. यमराजाच्या दरबारात सर्व आत्मे आपल्या कर्माच्या निकालाची वाट पाहत रांगेत उभे असतात. तिथे भेट होणं अशक्य असतं, पण तिथे मोह माया नसते, तिथे फक्त पश्चाताप असतो. यमराज त्यांना आपल्या मागील आयुष्यात पडद्यामागे दाखवत असतात. जर दोघांनीही भक्ती केली नसेल तर यमराज त्यांना पुन्हा एकत्र प्रवासासाठी जाण्याची परवानगी देतात. पण हे फक्त 1% लोकांच्या बाबतीत घडतं. ज्यांनी आपलं आयुष्य स्वामींच्या चरणी, गुरूंच्या चरणी अर्पण केलं आहे. त्यांच्या गर्दीत जोडीदार आपल्याला ओळखेल का, हा विचार करूनच मनाला धडकी भरते. पण स्वामींचे श्री गुरुदेव दत्तांच्या भक्तांना ओळखण्याची गरज नसते, कारण त्यांच्या कपाळावर स्वामींच्या नावाचं तेज असतं. आयुष्यात कधीही कोणाचं मन दुखवू नका. पती पत्नीचे एकत्र बसून रोज किमान 15 मिनिटे नामस्मरण करा. हे एकत्र केलेलं पुण्य तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला एकत्र ठेवतं. गरुड पुराण सांगते की मृत्यूच्या वेळी जेव्हा भयानक यमदूत येतात ते फक्त पापी लोकांसाठी असतात. जे लोक आयुष्यभर स्वामी समर्थांच्या किंवा दत्तगुरूंच्या नामात दंग असतात त्यांच्यासाठी मृत्यू हा वेदनादायक कधीच नसतो. गरुड पुराणानुसार विष्णूंच्या भक्तांना घेण्यासाठी वैकुंठातून विमान येते. जर पती पत्नी दोघांचंही आयुष्यभर भक्ती केली असेल तर ते यमलोकात जातच नाही, ते थेट उच्च लोकात जातात. जिथे दुःख नाही, फक्त आनंद आहे. तिथे त्यांची भेट ही कायमची आणि दिव्य स्वरूपाची असते. ही स्वामींची, गुरूंची कृपा अगाध आहे ना बघा. मृत्यूसारख्या भयान गोष्टीला स्वामींनी, दत्तगुरूंनी फुलासारखं अगदी हलका करून टाकले. केवळ स्वामींच्या, दत्तगुरूंच्या नामस्मरणात दंग व्हा. स्वामी दत्तगुरू कधीच तुमची साथ सोडत नाही. हे वाक्य नाही तर अंतिम सत्य आहे. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना स्वामी श्री गुरुदेव दत्त हा माझा हात सोडू नका, एवढीच प्रार्थना करा. श्री स्वामी श्री गुरुदेव दत्त सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.